हॅलो समीर. आशू बोल ना. तुझा आवाज असा काय येतोय? आशू हॅलो, सगळं ठीक आहे ना तिकडे? आशू दादाची तब्येत ठीक आहे ना? अगं बोल ना. हॅलो, दादाची तब्येत ठीक आहे ना? हो हो. आशू अगं काय झालंय तुला? आता तू वहिनीला धीर द्यायचा का स्वतः हातपाय गाळून बसायचं? हा आशू हॅलो. अगं कुठे आहेस तू? प्लीज वहिनीला फोन दे. हॅलो. मिसेस देवधर, ऑपरेशन यशस्वी झाले. थँक्यू डॉक्टर. म्हणजे सगळा धोका टळलाय ना डॉक्टर? नक्की? हो, पण त्यांना स्टेबल व्हायला अजून 48 तास लागतील. बट वेल, आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी झालोय असं सध्या तरी म्हणू शकतो. दोन दिवसांनी खरं चित्र स्पष्ट होईल. आम्ही त्यांना बघू शकतो का? नाही, इतक्यात नाही, पण काचेतून पाहू शकता. आता त्यांना रिकव्हरी रूम मध्ये शिफ्ट करतील. 2-2.5 तासांनी किंवा त्यानंतर ICU मध्ये आणतील. त्यावेळी तुम्ही त्यांना पाहू शकता, पण अजून त्यांना शुद्धीवर यायला अवकाश आहे. थँक्यू डॉक्टर. इट्स ऑल राईट. बहिणी, कसं वाटतंय आता? आता रडू नका अजिबात. दादा टिकवणार आहे. बरं ऐका, माझं सगळ्या प्रकारात 4-5 तास जाते. तुम्ही सुद्धा खूप थकलाय बहीण. जरा आराम करून घ्या. मी सुद्धा आता जाते. सकाळी फ्रेश होऊन येईल मग. काय ग, कसं वाटतंय आता? खूप बरं वाटतंय. चल बाय. येते बाई. थँक्स किटी. थँक्यू. वहिनी अहो, काहीतरीच काय. खरंच थँक्यू. बहिणी रडू नका. काय ग? अश्विनी, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस का प्लीज. बघ, तुझ्या दादांचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडेल.
मी डॉक्टरांच्या आणि तुझ्या घरच्यांच्या सतत संपर्कात आहे. माहिती आहे ना तुला. सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. डोंट वरी. नाही मिस्टर प्रधान. अश्विनी, तू फक्त तुझा विश्वास हलू देऊ नकोस. हा काय कालपासनं मीता थोडी नर्वस आहे. म्हणजे तिला अशी भीती वाटते की तू स्वतःचं काही बरं वाईट माझी खात्री आहे की तू असं काही करणार नाहीस. माझा विश्वास आहे तुझ्यावर पूर्णपणे. पण काय की तू प्रचंड तणावाखाली आहेस. म्हणूनच म्हणतोय प्लीज रिलॅक्स. सगळं ठीक होणार आहे. मी तुला एका गोष्टीची खात्री देऊ शकतो अश्विनी. तुझ्या दादांची, माझ्या बाळाची आणि तुझी सुद्धा मी जबाबदारी स्वीकारली आहे. मी कोणालाही काहीही होऊ देणार नाही. माझ्यावर एवढा विश्वास ठेवशील तू? थँक्यू. बोल किट्या. आशू, दादाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. देवा माझ्या. वाव, सुपर. किती दिवसांनी अशी मस्त कॉफी प्यायला मिळाली. रिलॅक्स्ड आफ्टर सो लॉंग टाइम. किती दिवसांनी. नशीब लक्षात तरी आलं. म्हणजे आपल्यालाही सोबत राहण्याची, रिलॅक्स होण्याची गरज आहे. आपल्यालाही एक लाईफ आहे. काय म्हणायचं तुला? तुला जे समजतंय तेच. आज इतके दिवसात तू अगदी फ्रीच होतास ना? नसेल ना, नसेन. पण जेवढा वेळ मला मिळत होता ना तेवढा एकत्र घालवण्यासाठी मी ट्राय करत होतो. पण आपला सगळा वेळ ती फुकटची समाजसेवा करण्यात चालला होता. बराच. आशूला हेल्प आउट करणं म्हणजे समाजसेवा वाटते का तुला? इडियट. मी तसं म्हणत नाहीये. अरे पण आपल्या फ्युचरचं प्लॅनिंग सोडून हे इतर सगळं म्हणजे माझ्या दृष्टीने ना समाजसेवाचे बरं का. रोहन प्लीज. आशू माझ्यासाठी इतर किंवा दुसरी कोणीतरी अशी नाही. पण तू जरा जास्तच इन्व्हॉल्व झालीस असं नाही वाटत तुला? मला तर जरा वेगळीच भीती आहे. कसली? चुकून उद्या त्या समीरला सगळं कळलं ना तर तूच आशूला त्या सरोगसीच्या बाबतीत भरीच पाडलायस असं वाटणार आहे त्याला. सो व्हॉट? हा? आय डोंट केअर या. डोंट केअर काय? सगळा तमाशा होईल कळलं ना.
ओव्हरऑलच ते आशुना खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकणार असं वाटतंय मला. नाही काय आहे, आता तिने हे सगळं लपवलंय, पण उद्या त्यांचं लग्न झाल्यानंतर तिला हे सगळं खरं सांगावं लागणार आहे. तेव्हा नाही तिला खोटं बोलता येणार. तुला काय म्हणायचंय? मला म्हणायचंय की तू तिला तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू दे, तू आपल्या लग्नाचा विचार कर. गप्पा कायस? मला विचार करायला थोडा वेळ हवाय. आता कसला विचार करायचा आहे? मला जरा तुझा मुद्दा कळेल का प्लीज? कम ऑन यार रोहन, डोळ्यावर पट्टी बांधून लग्नाला उतरण्याचे दिवस आता राहिलेले नाहीये. आई वडिलांच्या पदराखाली राहणारं, ते सांगतील तसं ऐकणारं, असं साधं सुद्धा कोकरू नाहीये मी जे संसारात पाऊल टाकेल रस्त्याने चालता चालता. आय एम इंडिपेंडेंट यार. स्वतंत्रपणे राहण्याची, स्वतःच्याच विचारांप्रमाणे आयुष्य जगण्याची. मग ते विचार चुकीचे असो नाहीतर बरोबर, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला मी तयार असते. असंच आयुष्य मला जगायला आवडतं. आणि नाही म्हटलं तरी लग्न झाल्यानंतर तू तुझ्या चौकटीत बसवण्याचा मला प्रयत्न करणारच. आणि त्याचसाठी मला विचार करायला थोडा वेळ हवाय रोहन. पलाश, काय रे? काय झालं? एनिथिंग रॉंग? अरे चेहरा किती उतरलाय तुझा. काही नाही ग, रात्री झोप झाली नाही म्हणून. नाही आजच असं नाही, गेले काही दिवस तू खूप डिस्टर्ब आहेस पलाश. काही प्रॉब्लेम आहे का? भांडण झालंय का कोणाशी? सांग ना. ठीक, मी आग्रह नाही करणार तुला. आय रिस्पेक्ट युअर स्पेस. टेक केअर डिअर. I'm with you. सर आते हो? हा देवळे या. सर इन्स्पेक्टर होलकर आलेत. त्यांना पाठवून द्या. ओके. मिस्टर शुभंकर प्रधान, मी आलोय बरं का. अरे आलाय आणि उभे आहात तुम्ही होळकर साहेब. या ना, बस या. मी तुम्हाला सांगतोय बस. साहेब एक विचारू का? आज सूर्य काय पश्चिमेला वर उगवला की काय? हा म्हणजे काल परवापर्यंत तुम्ही मला धमक्या देत होतात, हाकलवून लावत होतात. आज एकदम अचानक स्वतःहून बोलवून काय घेतलं, हे असं हसून स्वागत वगैरे. काय काय मामला काय आहे? काय तुमच्यासारख्या प्रामाणिक
कर्तव्यदक्ष कार्यक्षम अधिकाऱ्याची नीट कदर केली जात नाही असं फार तीव्रतेने जाणवलं मला. म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही चहा घेणार का होळकर साहेब? अरे नेकी और कुछ कुछ. एक चहा पाठव स्पेशल. हा चहा येईपर्यंत जरा याच्यावर एक नजर टाका. हे एवढं मोठं इन्व्हॉल्व साहेब नाही, म्हणजे आतापर्यंत आम्हाला छोट्या मोठ्या पाकिटांची सवय होती हो. म्हणून आपलं बापरे काय अरे हे सगळं बघून तुमची डायलॉग बाजी एकदम बंदच झाली होळकर साहेब. मग होळकर साहेब हे पाकिट आता कमिशनर साहेबांकडे पाठवू? नाही नाही नको साहेब, हे तुमच्याजवळच ठेवा प्लीज साहेब. बरं ठीक आहे, तुमच्याकडेच राहू दे. माझ्याकडे या सगळ्याच्या बऱ्याच कॉपीज आहेत. या क्षणापासून तुम्ही अश्विनी देवधरला ओळखत सुद्धा नाही, बरोबर? हो नाही म्हणजे म्हणजे कोण अश्विनी देवधर? गुड साहेब हे तुमच्याजवळ जपून ठेवा. मी निघतो. एक मिनिट बसा. घ्या. हे काय आहे साहेब? ठेवा. साहेब अजून का मारताय मला? राहू दे, खर्चा करता. तुम्ही म्हणताय म्हणून ठेवतो सर. येऊ मी? नाही आलात तरी चालेल. फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होतं. जरा सुधारा स्वतःला. हो साहेब, मी प्रयत्न करीन साहेब. येऊ?